एवढी कन्सिस्टन्सी आणि जी असते आपली काय डिसिप्लिन, ते हे जे आपले असतात मिलिटरीचे नाहीतर हे जे पोलीस भरतीचे पोरं असतात ना, त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. पण त्याच्यानंतर जेव्हा ते पोलीस भरती होतात त्यानंतर त्यांना काहीतरी भूत येतो आणि गेम उलटा पालटा झाल्याच्यानंतर पालटाच. अरे बघा, हे चालायला निघालेली पोरं आहेत. आणि मी जिथे राहतो तिथे मिलिटरी पोलीस भरती त्यासाठी सगळे लोक येतात आणि ते एवढं भारी असतं, म्हणजे बघायला एवढं भारी असतं. आता मी त्या रोडनी गेलो असतं तर तुम्हाला नक्की दाखवलं असतं की किती मुलं ह्या पावसाळ्यात धावत असतात फक्त एका पोलीस भरतीसाठी. आणि एवढी पोलीस भरतीला मेहनत आहे आणि पोलीस झाल्याच्या नंतर पण शिव्या खायलाच लागतात. एंड ऑफ द डे जो गव्हर्नमेंटमध्ये सर्वंट आहे तो बोलतो ना, पाऊस आलेला आहे तरी तो उघडायच लागेल. शिव्या खातो आणि आम्हाला माहिती आहे किती शिव्या देतात लोक. चांगलं केलं तरी शिव्या देणं आहेच आणि वाईट केलं तरी शिव्या देणं आहेच. मग नाही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणजे मग मोठ्या पदवीला, म्हणजे डायरेक्ट उच्च पदाला गेला तरच, नाही तर खालच्या पदाला जर राहिला तर एवढ्या शिव्या भेटतात की शिव्या खाऊनच माणूस बोलतो की अरे यार, कधी कधी गव्हर्नमेंट चुकलो की काय. चांगलं केलं तरी पण शिव्या भेटतात, वाईट केलं तरी पण शिव्या भेटतात. हे बघा, कचरेवाले काका किंग, म्हणजे ही कचरपट्टीतली गाडी पडलेली आहे ते. पण अजून पण आमची नदी काही भरली नाही. कितीही पाऊस पडला तरी पाणी थांबलंय कुठं काय पत्त्याच नाही लोकांना. लोक काय करत बी नाही. नदी तर कसं आहे, दादा फ्लॅपर विकतो आपल्याला, फ्लॅपर. आणि सध्याच्या कंडिशनला तर गव्हर्नमेंट इज लाईक अ किंग. बाय मैं जो करूँगा मेरी मर्जी. यू डोंट स्पीक, यू डोंट टॉक. चाहे तुम्हारा जो मारना है मारो, हम तो मार के ही रहेंगे. इनका सीधा लॉजिक भाई, सीधा लॉजिक. आता तो बंद नाही करू शकत इंडिकेटर, प्रॉब्लेम. आता आपण छत्रे म्हणून आता बंद केलं की छतरीवाले आई बाबा पाऊस गेला, गाडी पळूया, चड्डी ओली झाली. आपल्याला फक्त एकच आहे, चड्डी ओली होऊन द्यायची नाही. चड्डी, कारण की जर चड्डी ओली झाली तर ओलावा दिवसभर राहतो. दिवसभर ओलावा राहिला की काम 25. तेव्हा काही पोरं आहेत की ते चालतात, ते असतंही. चड्डी ओली नाही झाली पाहिजे काही करून. हाफडेला गेले ना, एक वाजता जेवायला होतं आपल्यासोबत, 1:30-1:45 गेले. आला का आवाज? का आला? त्याचं बघायला लागेल ना, त्याच्याशिवाय काय आहे की. आता पैसे तर भरू दे मला. आम्ही चाललो आमच्या गावा, आमचा रामनाम घ्यावा. आता बघूया आपला टायर आलेला आहे की नाही, कारण की टोटल 3 दिवस झालेले आहेत. बुधवारी आपण डिस्ट्रीब्युशन टाकली टायर त्याची. गुरुवार गेला, शुक्रवार, आता 3रा दिवस आहे. टायर नसेल आला असेल तर लफडा होऊन जाईल, कारण की त्याशिवाय आपल्याला सर्व्हिसिंग करता येणार नाही गाडीची. इम्पॉर्टंट आहे ते टायर आपल्यासाठी खूपच जास्त. लफडच आहे बाय टायर घ्यायला झाला बरं दुसरीकडं, तोपर्यंत आला असता.
बटनवाला बघा आहे काय. काय प्राइस आहे त्याची? TVS युरो ग्रिप. किती प्राईस दादा? तो विदाउट फिटिंग 2,500. 2,500. थोडे कमी नाही होणार? थोडे कमी करा ना. रिजनेबल सांगावं लागतं. 100 नाही, रुपये काय कमी करा. होतं मार्केट रेटनुसारच सांगावं लागतं. जागा वेगळं सांगून गिराईक होणारच नाही ना आपल्याला असं. थोडंसं कमी करा. 100 रुपये करा. आता बघा माझा काय जे पुढचा आहे ते- पुढचा टायर पण बदलायला आहे, तर पुढचा टायर पण मी तुमच्याकडनंच नाही, घेणार या आहे. नाही. बघा ना प्लीज. 2450 सिरियसली जादा घेणार नाही. देवबत्तीचा टाईम आहे. 2430 घ्या. 2430 घ्या. घ्या नाही घ्या 2430. घाटगे टाका. पेटीएम पर मोबाईल नंबर 97 65 प्राप्त हुए 97 65 16 8508. चला चला हो वारीला जाऊया डोळे भरूनी बाप्पाला पाहूया. बाप्पाला टायर आपल्यासाठी जीव आहे बाबा, जीव. कारण की टायर नसेल तर आपला गेम पलटी उलटी होऊन जाईल. टायर टाकून नवीन पोरा आणि मग बघूया कसं काय आहे ते. गाडी सर्व्हिसिंगला आजच देऊ. आज दिली तर उद्या संध्याकाळपर्यंत भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत. रेनकोट आहे आपल्याकडे तर काय असं बांधून जाऊ शकतो. पाऊस नसला तर काही इश्यू नाही. गाडी आजच सर्व्हिसिंगला टाकूया. हॉर्न बदलायची गरज वाटत नाही. तेवढे पैसे वाचू. हॉर्नला 550 रुपये बोललेत. चांगलं वाटतंय हॉर्न. नाही हॉर्न मान नाही आलं ते. पण मान नाही आलं ते. मान अटकली त्या का जागेवरती. नाही ना तोच आहे. तो बदला सांग त्यांनी. नाही सर्व्हिसिंगला आता डायरेक्ट चेंज पॉकेट हे ते सगळं टाकायचं आहे. हां वॉशिंग तर करायच लागू शकतं. इथे खूप सारे मुली असतात किती मेहनत करतात. म्हणजे एवढं मेहनत करायची, दिवसभर मेहनत करायची आणि संध्याकाळी जाऊन थोडंसं काम करायचं. म्हणजे काय उनसे तो शिकना मागता ना ब्रो. इसलिए थोडीशी तरी प्रॅक्टिस केली पाहिजे कधी ना कधीतरी. मेहनत आली पाहिजे. चला आपण पोहोचलो नाही काही आता चालू. आता मग तुम्ही काय प्रॉब्लेम केला का काय? कारण केवढ्याला बसलो. हा मला पडत होता 2,900ला. मी त्याला बोललो पुढचा टायर पण मला बदलायचं आहे 2-3 महिने. तर त्याने मला 2,400ला दिला. 900 बाबू आपल्याला बसला असेल तेवढं फास्ट टायर. नाही हो सर तोच आहे. अगोदर त्यांनी तोच टाकलेला आहे. तोच टायर ना. नाही हा कंपनीचा आहे ना. कंपनीचाच आहे. तीच त्याची साईज आहे. आपल्याला बसला असेल तेवढ्यालाच. आपल्याकडे नाही ना पण आपल्याकडे मागवलेला असते. त्यांना सांगितलं ना त्यांना 3-4 दिवस लागतात. 4 दिवस लागतील. मॅडम बोलल्या चेंज पॉकेट. काल मी बघून गेलो चेंज पॉकेट आहे काय. मॅडम बोलल्या बघते शोधते. मॅडमना अर्धा तास गेला. मॅडम शोधला हाय म्हणून मी आलो. ते इथं बघून गेलो चेंज पॉकेटचं काय आहे. चल ते टायर डॅमेज व्हायची. टाकीच तर डॅमेज झालेली आपली तेव्हा. हा ना यार म्हातारपणी काम काढलेलं माझं. कसं काय लॉंग रूटला गाडी हा बरी. ॲव्हरेज कधी कधी दुखतं तिला. काय झालं ह्या गाड्यांचं कसं आहे टायरची हवा चैन ब्रेक तुमचे जर सिस्टीम अलाईन नसतील ना ॲव्हरेज मेलाच समजायचा. कधी कधी 39चा ॲव्हरेज देते. कधी कधी 30चा पण देत नाही. पण कम्फर्ट हा क्लच सगळंच आहे. म्हणजे आपण तसं मग ॲव्हरेज पण चांगले आहेच ना मला. 39चा ॲव्हरेज देते कधी कधी.
सुटला माझा पदर गगन नव्हते बनत. ओके डिस्प्ले तर राव आमच्या गाडीला कधी येणार असं डिस्प्ले खतरनाक. लो फ्यूल कसं सेट करायचं काय ॲव्हरेज स्पीड 19. ऐका एवढा भारी डिस्प्ले. हा बघा स्पोर्ट मोड. होय 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 स्पीड मोड रेस मोड. हे काय म्हणजे सेट करायला का 2 मोड आहेत. सगळे इको स्ट्रीटला ऑटो आहे वगैरे. ह्याला ऑटो बिटो आहे की काय. खतरनाक खतरनाक. ह्याला स्कूटीला एवढ्या भारी भारी का गोष्टी यायला लागल्या. आमच्या गाड्या राहिल्या मागं कुठं. अरे इथं सगळ्याच गाड्या थांबतात रे बघा. आई शपथ हे तर माहितीच नव्हतं. खतरनाक. सर गेले कुठं एवढा टाईम थोडं. सर गेले होतं पास. हो हा चेन पॉकेट आहेत ना. चेन पॉकेट आहे आणि हे बघा टाकता का डबल स्टँडला. हा तिच्या आईला तो फक्त टाईट करेल. मला कसं काय कळालं. आईला मला एवढा दिवस गाडी चालायचं. असा खाड खाड आवाज येतो डायरेक्ट. 2 नट पडल्यात बघा सर. हां हां हा हां इथं हां बघा. हा इथं असा असतो वरती. हां हां हां. इथं नट असतं एक आणि पलीकडनं एक नट असतं. पलीकडचा दिल्ला झालाय आणि इकडचा पडलाय. धन्यवाद. मला एवढा नाही डाऊट आला कधी. आता काय आहे सर्व्हिसिंग सगळी झाली असती ना हम्म. आणि ते जरी लूज राहिलं मग असतं ना तुम्हाला काय वाटलं असतं माहिती आहे सर्व्हिसिंग केली की नाही. हां नाही असं ब्रेक बिकचं काय. ब्रेक जर आहे मापत आहे आहे ना? आता याचं कसं राहते डिस्क ब्रेक आपल्याला हे नाही करता येत. हां तेच टाईट बीट वगैरे करता नाही. फक्त आपल्याला डिस्क पॅड चेक करावं लागतील खोलल्यानंतर. बघायचं ते. ते आताच बदल 3 महिन्यापूर्वी तर असं काही वाटत. हां इलेक्ट्रिक झाली का मला ठीक आहे. चाका मागील मार्गड आहे ना टाईट करणे. रिअर चाका ते बघायला अरे गेलं की काय मग ट्रायल देतात आता. दोनों बैठ कर ये गाड़ी लेके जाना पड़ेगा रोनी के पीछे पीछे. अरे आधार कार्ड ले कि नहीं उसका. आधार कार्ड नंबर है उसका. नंबर करके क्या भाई वो ब्लॉक कर देगा तेरे को. जाने दो मैं थोड़ी टाकला दोनों लेके चले गए. दोघं गाडी घेऊन गेले. कुठे गेले झाला हो झालं ना. हो कधी येऊ साहेब. कधी येऊ. उद्या उद्या संध्याकाळी रेकॉर्ड दुपारून होतं ऑन रेकॉर्ड सगळं. उद्या ना संध्याकाळी. हा म्हणलं 135 रुपये. हे बघा घरी पोचलोय पण एक लापडा झाला बघा. निघालेला आहे आपलं येल्लो डटी फेल्लो. पाऊस गेम केलेला दिसतोय पावसाने पण कमी भिजलेला आहे. पण आतमध्ये काही इश्यू नाही वाटत आहे. होप सो.